नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी यांचे पालक. तर जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय. प्लीज सर. माझं नाव सुनील भगवान बोरचाटे आहे आणि युनिक इंटरनॅशनल शाळेमध्ये माझा मुलगा आहे. त्याचं नाव शिवांश बोरचाटे आहे. अच्छा. आणि सुरुवातीला त्याला जेव्हा मी शाळेत टाकलं तर त्यावेळेस आमच्या समोर एक सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम असा होता बरं की त्याने आम्हाला कधीच सोडून गेला नव्हता कुठंच. आणि एक 10 मिनिट पण कधी गेला नाही. अच्छा. आणि जेव्हा त्याला शाळेमध्ये टाकलं त्यावेळेस सुरुवातीला तो मला म्हणायचा, पप्पा तुम्ही जायचंच नाही, मी जायचंच नाही असं झालं. तर मग मासोळे सर, त्यांचा स्टाफ, मासोळे मॅडम यांनी काय केलं, त्याला फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी काय केलं, त्याला पहिले तिथं स्कूल जे आहे त्याचं स्कूलला पहिले घर बनवलं. अच्छा. स्कूलला घर बनवलं आणि नंतर त्याला जे पाहिजे ते त्याने त्यांच्या पद्धतीने त्याला हँडल केलं. अच्छा. आणि आजची कंडिशन अशी आहे की तो म्हणजे सुरुवातीला शाळेचं नावही न घेणारा विद्यार्थी आज पप्पा चला शाळेचा टाइम झाला आणि मला उशीर झाला नाही पाहिजे, मला वेळेवर जायचंय असं म्हणणारा विद्यार्थी. म्हणजे उत्सुकता लागेल त्याला शाळेची. म्हणजे आता आपण तर काय आतलं वातावरण बघत नाही, पण त्याला ते वातावरण फेवरेबल वाटते म्हणूनच तो येत असेल. बरोबर. त्याच्याशिवाय तर काय आपण सांगू शकतो. म्हणजे रिसेंटली बऱ्यापैकी त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही घरी त्याला लिहिण्यासाठी सांगत होतो तर लिहायला त्याला अजिबात म्हणजे आवडच नव्हती लिहायला. अच्छा. तर मग या शाळेच्या आपल्या अर्चना मॅडम असतील, कांचना मॅडम असतील, त्यांनी त्याच्यामध्ये अशी लिहिण्याची आवड निर्माण करून दिली की आज तो स्वतः म्हणते पप्पा मला होमवर्क करायचंय. आम्ही किती जवळपास जून मध्ये सेशन सुरू झालं सगळं. तर जून पासून आज किती जवळपास 6 महिने झाले. तर 6 महिन्यामध्ये आमच्या ज्या अपेक्षा होत्या, आमच्या अपेक्षेपेक्षाही खूप छान तो शिकलेला आहे. आणि स्पेशली कसं असते, लेटर आयडेंटिफिकेशन करता वेळेस लेकरांना कॅपिटल स्मॉल हे म्हणजे त्यावेळेच्या विद्यार्थ्याला आपण एक्सपेक्ट नाही करू शकत, पण याला कळते. म्हणजे अशी मोठी गोष्ट नाही पण याला कळते. आणि आयडेंटिफिकेशन होते आणि त्याला 1 to 10 म्हणजे नंबर तर पुरेच लिहिता येतात, कारण त्यांना 10च नंबर असतात. आणि एबीसीडी वगैरे पूर्ण लिहिता येते त्याला, काही विषय नाही. त्यांनी सरांनी खूप मेहनत घेतली त्याच्यावर. म्हणजे याच्यावर जशी घेतली तशी सर्व विद्यार्थ्यावर घेतात. पण परफॉर्मन्स एकूणच जर परफॉर्मन्स बघितला तर खूप चांगला आहे. आणि यांच्यामध्ये कसं होतं, लहान लेकरांमध्ये खेळाची भावना जी रुजायला पाहिजे. म्हणजे लेकरू जर खेळ शिकलं तर तो एक जिद्दी होतो. आणि आपण म्हणजे जिंकणं काय असते त्याला तिथून कळायला होतं. आणि सरांच्या ऍक्टिव्हिटी जर बघितल्या तर त्यांचे ते रनिंग कॉम्पिटिशन असो किंवा मग ते वेगवेगळे खेळ असो लहान लेकरांचे, तर त्यामध्ये ते एक प्लेअर म्हणून इन्व्हॉल्व होतात. आणि नंतर त्याला कॉम्पिटिशनची सवय लागते. आणि त्या स्टुडंटला असं वाटते की बाबा हे सर पण आपल्यासारखेच आहेत आणि आपल्यासोबतच खेळतात. सर असो, मॅडम असो, त्यांचा स्टाफ असो पूर्ण. आणि त्यावेळेस म्हणजे स्टुडंट हँडलिंग मध्ये यांच्यासारखे म्हणजे मी तर काय दुसरीकडे बघितलं नाही, पण नसावी असं मला वाटतं. स्टुडंट हँडलिंग जी आहे सरांची खूप चांगली आहे आणि त्यांना ते उपयुक्त स्किल आहे. तर तुम्ही जसं सांगितलं की सुरुवातीच्या दिवसांमध्ये थोड्या अडचणी आल्या, तर तुम्ही कशा सॉल्व्ह केल्या त्या अडचणी, आणि सरांनी तुम्हाला म्हणा किंवा आपल्या विद्यार्थ्याला कसं समजून घेतलं त्याबद्दल थोडंफार काही सांगाल? नाही, आम्ही तर काही समजून घेतलं, आम्ही काय अडचणी दूर केल्या नाही. आमच्या म्हणजे काय ऐकतच नव्हतं. अच्छा. पण सरांनी मी काय म्हणतो काय जादूची कानी फिरवली. त्यांनी जवळपास 1 महिन्यानंतर त्याला आवडत निर्माण झाली शाळेची, असं झालं. अच्छा. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम होता, तो घरी काही खायचा नाही. तर आता घरी आला ना की मम्मी मला हे कर, मम्मीला ते कर म्हणायचा. म्हणजे जसं की नूडल्स, मॅगी वगैरे करायची. पण सरांची शिस्त म्हणजे कशी की बाबा भाजी पोळीच दिली पाहिजे डब्यामध्ये. आणि तो खायला लागला ना पूर्ण. म्हणजे अजूनही घरी जरी आम्ही त्याला म्हणलं ना जेवण कर, तो जेवण नाही करत, आजही नाही करत घरी. पण इथं आल्यानंतर इथून ज्यावेळेस डबा आम्ही बघतो घरी, तो फिनिश करून येतो. अरे बापरे. एक ते झालं. आणि सुरुवातीला मी वाशिमवरून इकडे मी आयटी उचललेला आहे ना. तर सुरुवातीला आलो होतो मी ज्यावेळेस नाव बघितलं ना युनिक इंटरनॅशनल स्कूल, मला काय माहिती नव्हतं स्कूल वगैरे. मग नंतर मी विचार केला, म्हणलं आपला बाळ लहान आहे, त्या हिशोबाने आपण इथं त्याची बिगिनिंग करू शकतो समजा. तर मग शाळेत टाकलं व्यवस्थित सगळं. आता जी माझ्या एक्सपेक्टेशन होत्या सुरुवातीच्या, तर मोर दॅन एक्सपेक्टेशन आहे माझं पाल्य सध्या. अच्छा. तो तुमचा मुलगा घरी आल्यावरती शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज बद्दल काही सांगतो का? काही म्हणजे आपल्या स्कूलमध्ये आज काय झालं, कसं झालं, सरांनी आता मला असं करवलं, तसंच आमच्यासोबत असं झालं, हे सांगतो का तुमच्या घरी? म्हणजे त्यांनी मला एक यांची जी प्रार्थना आहे ना, हे देवा तुम्ही आम्हाला खूप छान आयुष्य दिले, हे सगळं आम्हाला करायला होतं घरी. जेवण करता वेळेस हात जोडायला होतो, पप्पा हात जोडा. आणि वदन कवळ गीता जे श्लोक आहे जेवणाच्या आधीचा, तो श्लोक म्हणतो आणि त्याच्यानंतर सांगतो ना, तो आल्यानंतर सांगतो मी असं केलं, मी तसं केलं. आणि तसं सांगण्यापेक्षा तो सर किंवा टीचर तो होतो आणि आम्हाला स्टुडंट म्हणतो घरी आल्यानंतर. त्याच्यामध्ये म्हणजे सांगता वेळेस त्यांनी किती आत्मीयतेने त्याला सांगितलेलं आहे, तिथं घरी आल्यावर कळते ना. असं बघा, आपल्या पालकांचा सर्वात आधीचा प्रश्न असतो एज्युकेशन नंतरचा असते, पण सुरुवातीला सेफ्टी म्हणजे सुरक्षा, त्याच्यानंतर आपली हायजीन असते, स्वच्छता असते शाळेची, हे सर्व मॅटर करते. तर तुम्हाला आपल्या शाळेत हायजीन म्हणा, सेफ्टी म्हणा, ट्रान्सपोर्ट म्हणा, ते कसं वाटलं? तर हायजीनचं जर जे तुम्ही सांगताय तर शाळेमुळे तो कधीच बिमार पडला नाही. शाळेमुळे कधीच बिमार पडला नाही. आता कसं पावसाळ्यात भिजला हे तर नॉर्मल गोष्ट असतात, पण शाळेमध्ये कुठलीच अडचण आली नाही त्यांना. आता एवढा पावसाळा होता, पावसाळा खूप होता यावेळेस. यावेळेसच्या खूप पावसाळ्यामध्येही त्यांनी जे
मेंटेन ठेवायला पाहिजे होतं सगळं हायजीन, हा त्यांनी व्यवस्थित प्रकारे मेंटेन ठेवलं होतं अच्छा आणि खूप चांगला अनुभव आहे सरांच्या शाळेत. अच्छा अच्छा बरं तर आपल्याला आपल्या टीचर सोबत आपल्या स्कूलच्या टीचर सोबत कम्युनिकेशन करायला कुठल्या अडचणी आल्या का? कम्युनिकेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यांची मीटिंग असते हा. 2 महिन्याला पॅरेंट्स मीटिंग, 2-1 महिन्याला काहीतरी यांची त्यांचा स्पेसिफिक कालावधी मला काय ना. हा पण मला वाटते माझ्या 3 पॅरेंट्स मीटिंग झाल्या, 4 पॅरेंट्स मीटिंग झालेल्या आहेत. बापरे तर त्याच्यामुळे कसं होते थोडंसं म्हणजे पॅरेंट्स हा आणि शिक्षक हा यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असायला पाहिजे ती मेंटेन होते इथं. हा हा त्याच्यामुळे असं नाविन्य काही नसते आणि त्याचे शिक्षक पण त्यांचे शिक्षक जे आहेत सर्व स्टाफ हम्म. तर ते बोलता वेळेस म्हणजे आपल्या म्हणजे आत्मीयतेने बोलतात हा आणि तुम्ही तुमचा पाल्य आमच्या हातामध्ये घालण्यासाठी दिलाय बरोबर तर कोणतीच चूक नाही केली हा हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसते. अच्छा हा म्हणजे ते सांगत आहेत पण मला जाणवते ते हा, हा. दिसते आणि ते मलाही तो वाटलंय हा. प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या मुलाचं जे परफॉर्मन्स आहे हा खरंच खूप छान आहे. अच्छा हा ओके ओके तर मी तुम्हाला अजून असं विचारू इच्छितो की आपल्या स्कूलमध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होतात, खूप सारे खेळ होतात, त्या खेळाद्वारे एज्युकेशन दिलं जातं. तर तुम्ही काय सांगाल की ऍक्टिव्हिटीज मध्ये एज्युकेशन द्यायचा बॅलन्स जो असतो तो आपल्या शाळेने कसा मेंटेन केलेला आहे? खूप छान मेंटेन केलेलं आहे. कारण कसं आहे माहिती का ते खेळामध्ये तर आहेतच ते, हा. पण खेळामध्ये असतानाही सर त्यांना नंबरिंग वगैरे असो, नंबरिंग अल्फाबेट वगैरे असो, हा हा त्याच्यानंतर मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे आपले हा. वाहन असो समजा रेल्वे बस वगैरे वगैरे, तर अशा खूप साऱ्या एकूण त्याला आपण आता बसमध्ये जायचं, हा. ट्रेनमध्ये जायचं, हा, तर त्या हा. मुलांना त्याच्यामधून सोशल अवेअरनेस जे आहे हो तोही भेटतो अच्छा. आणि त्याचा खूप फायदा होतो. हा हा टेक्नॉलॉजीचा वापर करते शाळा खूप छान. अच्छा बरं बरं तर मी तुम्हाला अजून एक कसं विचारतो की आजकाल बऱ्याचशा पालकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे की आपण आपल्या मुलासाठी आपल्या मुक्ताईनगर तालुक्यात सर्वात उत्तम प्री प्रायमरी स्कूल असावी, प्ले स्कूल असावी. तर तुम्ही आपल्या शाळेबद्दल इतर पालकांना काय संदेश द्याल? शाळा बघा छान आहे. हा. शाळा कुठली असो शाळेचा उद्देश शिकवणे असतो, हा. विद्यार्थी आपला घडला पाहिजे हा उद्देश असतो. बरोबर पण माझ्या अनुभवावरून असं सांगतो हा. की सरांची युनिक इंटरनॅशनल स्कूल आहे हा ती मला तर उत्कृष्ट वाटली अच्छा आणि उत्कृष्ट वाटायलाच पाहिजे कारण त्यांनी तसा परफॉर्मन्स दिलाय, हो तसं भाग पाडलंय. मी असं तोंडापुरतं नाही म्हणत, हा हा त्यांनी भाग पाडलाय त्याला हो हो परफॉर्मन्स नक्की देता नक्की हो तर त्याच्यामुळे कसं झालंय परफॉर्मन्स दिला त्यांनी, छान परफॉर्मन्स दिला आणि बरं. विद्यार्थी शिकला आणि व्यवस्थित. असं मला असं वाटतं की बाबा इथे शाळेत आपण टाकून चूक नाही केली, हा हा तर जे माझ्या एक्सपेक्टेशन होत्या त्यावर त्यांनी 100% काम अच्छा, केलेलं आहे आणि बरं, पूर्ण झालेलं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही आपल्या शाळेला 5 पैकी किती अंक द्याल? 5 पैकी 5. हा, बरं, कारण 5 पैकी. कारण कसं आहे माहिती हा, आहे हा. का? हे देण्यामागचं कारण असं आहे हा की तुम्ही विद्यार्थ्याला शिकवू शकता, हा विद्यार्थ्याला शिकवणं काही नवलाची गोष्ट नाही, हा पण हे मुळात विद्यार्थीच नसतात. अच्छा विद्यार्थी म्हणजे काय, ज्याला काहीतरी बॅकग्राऊंड असते एज्युकेशनल त्याला विद्यार्थी म्हणायचं तुम्ही. हो हो हा? हा पण हे मुळात विद्यार्थीच नसतात, बर हे मातीचे गोळे असतात. अच्छा या मातीच्या गोळ्याला घडवण्याचं जे काम केलंय त्यांनी, हा आणि तुम्ही माझाच मुलगा नाही हा कुठलाही लेकरू घ्या तुम्ही त्याच्यातलं, हा तुम्हाला हा संस्कार व्यवस्थितच देणार ते. बरं अच्छा त्याच्यानंतर जे मुलं असतात मुलांना कम्युनिकेशन कसं करायचं, हम्म सोशल अवेअरनेस वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि खूप मी काय म्हणतो सर या क्षेत्रामध्ये सर स्किल्ड आहेत बघा. हो सरांचा इतक्या दीर्घ वर्षांचा अनुभव अनुभव आहे. आहे, तो नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांच्या कामात येईल. नक्कीच sir. धन्यवाद सर, तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. तुम्ही जसं सांगितलं तुम्हाला जॉबला जावं लागते, तुम्ही जॉबचा वेळ काढून आमच्यापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.